माझं आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा। रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत एबीपी माझावर। जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबी कडून चौकशी, कोरेगाव मधला भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत नोटीस। याआधी ईडी कडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट। भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरून छगन भुजबळ आणि निलेश राणेंमध्ये जुंपली। मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे भुजबळ कोण? निलेश राणेंचा संताप। अजित पवारांना देवाची आठवण म्हणजे तडीपारी नक्की, नाना पटोलेंचा टोला। लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, या अजित पवारांच्या वक्तव्यामुळे संभ्रम। ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात। भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नियुक्तीला विरोध केला। पुण्यातील ससून रुग्णालयातल्या प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी। कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्व गुण नाहीत, सुळेंच्या जवळच्या काही लोकांमुळे अनेक जण पक्ष सोडतायत, सोनिया दुहान यांचा हल्लाबोल। दुष्काळामुळे उजनीनं नीचांकी पातळी गाठली, तळ गाठल्यानं शासनाकडून धरणातील गाळ काढण्याचा निर्णय। वाळूतून तब्बल 9000 कोटींचं उत्पन्न मिळणार। एबीपी माझाच्या बातमीनंतर बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच। मुंडेवाडी प्रकरणामध्ये एकाला अटक, 191 जणांवर कारवाई। मतदान संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीच्या मूडमध्ये, 3 दिवसांच्या मुक्कामासाठी दरेगावात दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।